हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आहे आदित्याचा बर्थडे आणि आम्ही सध्या आहोत आळंदीमध्ये जे भक्तनिवास आहे, संत गजानन महाराजांचं भक्तनिवास आहे, तर तिथे आहोत. मम्मी पप्पासुद्धा आलेले आहेत. तर हे आळंदीचं जे भक्तनिवास आहे ते बेस्ट प्लेस आहे पुणेमध्ये राहण्यासाठी. त्याचा ब्लॉग मी ऑलरेडी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये देते. जर कोणी पुण्यामध्ये आला तर हे राहण्यासाठी खूप मस्त जागा आहे, तुमची चांगली सोय होते राहण्याची. आणि आज आम्ही आदित्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत रिपलीज रिसॉर्टला. तर गीता दीदी आणि जीजूसुद्धा येणार आहेत आणि हे पार्ट्समध्ये ब्लॉग केलेले आहेत मी थोड्या दिवसांचे. तर मी आदित्याला गिफ्टसुद्धा दिलं, बर्थडे गिफ्ट दिलं. तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आदित्य, मी खूप मेहनतीने त्याला व्रॅप केलेला आहे. जरा दयामाया दाखव त्याच्यात. तू फाडलंयस ते आत्ता. हो, मला वाटलं किती मोठं पॅकिंग आहे जेवण. त्याच्या आत काही नसेल तर माझी जबाबदारी नाही. ॲमेझॉनला रिव्ह्यू टाकू आपण, आतमध्ये काहीच नाही आहे म्हणून. आवडलं नाही तर जरा छान एक्सप्रेशन देऊ शकतोस तू. त्याला मे बी असेंबल करायचं आहे, ते वेगवेगळ्या पार्ट्समध्ये येणार आहे म्हणून ते एवढं छोटं दिसतंय. त्याला खूप दिवसांपासून बाईकचं जे मोबाईल माउंट असतं, मोबाईल होल्डर बाईकचं, ते हवं होतं. तर ते मी दिले त्याला ॲज अ बर्थडे गिफ्ट ऑर्डर केलं होतं. पैसे करून घ्या, ते घ्या, थोडा घ्या. झालं माझं सकाळपासून खाली वर करून आता गाडी तूच. मी म्हटलं लवकर तरी सांगायचं, जेवढे किती बघ म्हटलं मी. इथे आदित्य सांगतोय त्याच्या तो रिसेंट भीमाशंकरची त्याची ट्रिप झाली, त्याची मज्जा, त्याचे किस्से सांगतोय तो. मला ते 40 मिनिटात लोणावळा पोहोचलो असणार आहे, 100-120 आणि लोणावळा 4 वाजता होतो, मुंबईत तुझा 12:30 वाजले. झालेली आहे संध्याकाळ आणि आम्ही आलो आहे मस्त इथे चहा प्यायला. तर आम्हाला सगळ्यांनाच रोड साईड टपरीवरचा चहा प्यायला खूप आवडतं. तर चहा आणि डोनट हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे, तर आम्ही ते मस्त एन्जॉय करतो आहे. अँड येस, आज आहे फायनली आदित्याचा बर्थडे आणि आम्ही आलो आहे रिपलीज लेक रिसॉर्टला. तर या रिसॉर्टचा व्लॉग मी ऑलरेडी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये देते. तुम्ही तोही व्लॉग नक्की बघा. खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि इथे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत आदित्याचं. तर दीदी आणि जीजू पण आलेले आहेत आणि माझे 2 भाची नविता अन्विता सगळे आलेले आहेत. छान मस्त एन्जॉय करतोय आणि आता थोड्या वेळात केक कट करणार. तर येस, इथे मस्त बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आदित्यसाठी. हे सरप्राईज होतं, त्याला माहिती नव्हतं की आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे, तर तोही खूप खुश होता. अँड येस, 2 दिवसांनी बरोबर 22 जुलैला आहे गीता दीदीचा बर्थडे. सो दीदीचाही बर्थडे आम्ही आजच सेलिब्रेट करतो आहे.
आणि इथे आम्ही मस्त करतोय लंच. तर खूप सुंदर आणि खूप टेस्टी जेवण होतं इथलं. अन्विताकडे दे, अन्विताकडे. आणि खूप एन्जॉय, खूप छान गेला आजचा दिवस. तर हा होता छोटासा व्लॉग आदित्यच्या बर्थडे सेलिब्रेशनचा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.